आज आपण चमचमीत कारल्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे कारले, टोमॅटो, शेंगाचं कूट, चिंच आणि लसूण पाकळ्या। कारला आणि टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि टोमॅटोला खिसून घ्यायचा आहे। त्यानंतर कारले गोल आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत आणि तव्यावरती भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। कारली भाजून घेतलं की कडू लागत नाहीत। त्यानंतर चिंचेला थोड्याशा पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि लसणाची पेस्ट वाटून घ्यायची आहे। त्यानंतर कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकायची आहे। त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 चम्मच काळं तिखट टाकायचं आहे। त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि 5 मिनिटे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता कापलेले कारले यामध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर चिंचेचं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 वाटी पाणी टाकायचं आहे त्यानंतर 1 चम्मच गूळ टाकायचा आहे। गूळ आणि चिंच टाकलं की भाजीला छान टेस्ट येते आणि शेंगाचं कूट टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीला 10 ते 15 मिनिटे छान शिजवून घ्यायचं आहे। आता भाजी छान शिजलेली आहे। गॅस बंद करणार आहोत। ही झाली कारल्याची चमचमीत भाजी तयार।